हे उत्सव आपण सगळेजण साजरा करतो, तर प्रपंचामध्ये जगामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती प्रत्येक जण घेतात। त्यांचा एक आदर्श आहे, भारताचं राज्यघटना लिहिलेले, कॉन्स्टिट्यूशन लिहिलेले आणि गोरगरिबापासून श्रीमंतापर्यंत वोट हक्क दिलेले हा एकच व्यक्ती आपण बाबासाहेब आंबेडकर म्हणून गर्वानं सांगू शकतो। मित्रांनो, त्याने जे आज जे आर्टिकल दिले, अमेंडमेंट दिले, त्याच्या आधारानं आपलं भारत देश चालते आणि भारत देशामध्ये काही लोकांना पसंत येत नाही तसले लोक म्हणजे हे पार्टी हे करते, ते पार्टी ते करते, पण कोणीही असू द्या, कोणती पार्टी कोण असू द्या, पार्टी संबंध नाही। भारतातले मानव लोकांना हे जे कॉन्स्टिट्यूशन लिहिलेलं आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचं तर राहील म्हणून आम्ही सगळ्यांना म्हणजे या व्यासपीठावर सांगत आहोत। तसेच त्यांनी केलेले कार्य, त्यांची गोरगरिबी आणि त्यांनी जे शाहू महाराजांपाशी शिक्षण घेऊन लंडनला शिक्षण घेतले, बॅरिस्टर झाले, त्याच्यानंतर भारतामध्ये त्यांनी आपली वकिली सोडून आज भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी असू द्या आणि तसेच राज्यघटना लिहिण्यासाठी असू द्या, त्यांनी केलेले प्रयत्न आपण कधी विसरणार नाही। आज तुम्हाला माहित आहे डॉक्टर बाबासाहेबांना 1990 मध्ये भारत रत्न दिलेले आपले त्यावेळेस ते पंतप्रधान, त्यांना आज आपण गौरवानं सांगू शकतो की 90 मध्ये भारत रत्न मिळालेलं आहे। तसेच आज पार्लमेंटमध्ये सुद्धा आज चित्र नव्हतं बाबासाहेब आंबेडकरचं, त्याच्यानंतर 1992 मध्ये चित्र बाबासाहेब आंबेडकरचं चित्र दिल्याबद्दल तिथल्या त्या गव्हर्नमेंटला मी अभिनंदन करतो आणि बाबासाहेबचं विस्मरण जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबासाहेब का नाम रहेगा म्हणून आपण गर्वानं सांगू शकतो। मित्रांनो, असंच आपण दरवर्षी महिषा शहरामध्ये अति उत्साहानं बाबासाहेब जयंती करू या आणि मला इथले उत्सव कमिटीचे, स्टॅच्यू कमिटीचे इथले जे अध्यक्ष उपाध्यक्ष मेंबर्स आहेत त्यांना सगळ्यातर्फे माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन करतो। माझे 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय भारत। मध्ये ना का मध्ये